बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष व सरपंच किशोर माळी यांना त्यांच्याच वाघाडी गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात जीवघेणा हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल करण्यात आले होते। त्यावेळी तालुकाभरातील भाजप कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे केली होती। मात्र त्यांना पुढील तातडीच्या उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले। त्यांच्यावरील हा हल्ला का करण्यात आला, त्यामागे काय कारण आहे, नेमके हल्ला करणारे कोण, याबाबत पोलीस तपास सुरू केला आहे। यावेळी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आमदार काशीराम पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर, भाजपचे अरुण धोबी, मनोज महाजन, हेमंत पाटील, सावळदे सरपंच सचिन राजपूत, राजकीय पदाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासन दाखल झाले होते। डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी या रुग्णांची प्राथमिक तपासणी केली। दरम्यान या घटनेवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली असून तालुक्यात गुंडगिरीला वाव मिळत असून कायदा आणि सुव्यवस्था रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे। त्यामुळे अशा घटनांवर आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। गावचे लोकनियुक्त सरपंच यांच्यावरती आज सकाळी 10-10:30च्या सुमारास एक जीवघेणी हल्ला झाला। किशोर माळी हे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये एकटे बसलेले होते। त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे शस्त्र, काठ्या लाठ्या घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्या डोक्यासह पूर्ण अंगाला दुखापत या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। तेवढ्यावर न थांबता किशोर नानाचे भाषे असतील त्यांच्यावर सुद्धा हमला केला। त्यांना या ठिकाणी फ्रॅक्चर आल्याचं दिसतं आहे। सध्या अलीकडे शिरपूर तालुक्यामध्ये गुंडगिरी फोफावते आहे असं या ठिकाणी लक्षात येत आहे। वेळोवेळी असे अनुचित प्रकार या ठिकाणी होत आहेत। काल परवाही एका पेट्रोलच्या बाटलीमध्ये एक स्फोटक द्रव्य त्या ठिकाणी जोडून एक बॉम्ब फेकण्याचा प्रकारसुद्धा या शिरपूर तालुक्यामध्ये झालेला आहे। अशा एकंदरीत ज्या घटना या ठिकाणी गुंड प्रवृत्ती जी वरमान काढते आहे त्याच्यावरती नियंत्रण हवं असं पोलिसांचं या ठिकाणी दिसत नाही। म्हणून या ठिकाणी मी पोलिसांनाही आवाहन करेल की ही गुंड प्रवृत्ती थांबवण्याचं तात्काळ आपण या ठिकाणी पावलं उचलावीत, नाहीतर या गुंड प्रवृत्तीला आपलाच या ठिकाणी प्रतिसाद आहे असं आम्हाला म्हणायची वेळ येणार। आम्ही सत्ताधारी पार्टीचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत असं या ठिकाणी पोलिसांनी अनुचित प्रकार केल्याच्या नंतर वेळोवेळी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे, परंतु या ठिकाणी काही दुरुस्ती होताना दिसत नाही। या पोलीस स्टेशनचे इंचार्ज के पाटील यांच्याशी माझं आता बोलणं झालं। SP मान्य श्रीकांत धिवरे साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे। या ठिकाणी जे गुन्हेगारांनी जे धाडस दाखवलं, जे चुकीचे कृत्य केलं, त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी असं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिरपूर तालुका धुळे जिल्ह्याच्या वतीनं, शिरपूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करीत आहे।